नमस्कार. आज आपण बनवणार आहे गाजराचा हलवा. गाजर पहिलं छिलून घ्यायचे आहेत आणि नंतर किसणीवरती किसून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण सगळे गाजर किसून घेणार आहोत. हे बघा, गाजर किसून झालेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे दूध, 2 कप साखर, 2 कप दूध घालायचं आहे, खवा आहे 100 ग्रॅम, इलायची आहे, तूप आहे, इलायची कुटून घालायची. मी पावडर नाही घालत, पावडरचा वास निघून गेलेला असतो, त्यामुळं मी इलायची कुटूनच टाकत असते. आता पुढची कृती आपण करूया. हे बघा, मी गॅसवरती ठेवलेलं आहे गाजर. त्याच्यात साखर घालायची आहे 2 वाटी, 2 वाटी दूध घालायचं आहे. हे बघा, आणि हे दोन्ही मिळून चांगलं शिजू द्यायचं आहे. हे बघा, मी दूध आणि साखर दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून आता हे चांगलं शिजू द्यायचं आहे गाजर. आणि नंतर मग आपण त्याच्यात तूप, खवा, इलायची हे सर्व ॲड करणार आहोत. झाकण ठेवून चांगलं ह्याला शिजू द्यायचं आहे. आपल्याला अधूनमधून सतत बघत राहायचंय हलव्यातलं पाणी आटलेलं आहे की नाही. पाणी कमी होत आलेलं आहे आणि गाजर पण शिजलेले आहेत. आता आपण त्याच्यात तूप घालायचं आहे, खवा आणि इलायची. तूप मोठे 2 चमचे घालायचं आहे. हे बघा, खवा घालायचा आहे. आणि शेवटला सर्व झाल्यानंतर इलायची पावडर आपण त्यात मिक्स करणार आहोत. आता गाजराला तूप सोडूसपर्यंत शिजू द्यायचं आहे. हे बघा, हलव्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. आता त्याच्यात मी इलायची पावडर टाकत आहे. अधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे. झालेला आहे आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार. तुम्ही पण नक्की बनवा. थँक्यू, धन्यवाद.